फोटो नीट काढ. हा अक्षय, मला ना आता टोटलच लागत नाहीये. म्हणजे आता मला दोन गोष्टींचं आश्चर्य वाटतंय. एक की वसुधा काकू अजूनही इतक्या गप्प कशा काय आहेत, आणि दुसरी गोष्ट की त्या कधीही कुठेही काहीही बोलतील हे तुला माहिती असून तू इतका बिनधास्त आणि कॉन्फिडंट कसा काय आहेस? हो, कारण आहे मी कॉन्फिडेंट. मी ठरवून टाकलंय अमृता, माझ्या आयुष्याचे निर्णय मी घेणार. माझ्या आयुष्यावर फक्त माझा कंट्रोल असेल. इथून पुढे कोणती गोष्ट कोणाला कधी कशा प्रकारे कशी सांगायची आहे हे फक्त मी ठरवणार. दुसरं कोणीही ते ठरवू शकत नाही. मी तो अधिकार कोणालाही देणार नाही. सुधा काकूने आज ही गोष्ट सांगितली नाही, उद्याही सांगणार नाही, आणि परवा तर नाहीच. डोंट वरी. चल एक मिनिट. वसुधा काकू कुणाला काहीही सांगणार नाहीत याची कोणती व्यवस्था केलीस का तू? हा, आता झोप. उद्या अमृता घाडगे सुंदर दिसल्या पाहिजे. झोपणं आवश्यक आहे त्यासाठी. चला बाबा, मी तर झोपतोय. टेन्शन घ्यायचं नाही यार. चल चल झोप. काय बिनधास्त आहे हा, पण माझी काळजी का जात नाहीये? अनंता, मला माहिती नाही मी काय पण पण मी जे ऐकलंय ना ते खूप घाबरवण्यासारखं आहे. तुला माहितीये, आई अमृता आणि भाऊजींना घराबाहेर करायच्या गोष्टी करताय. म्हणजे मला माहितीये की आई अमृता आणि भाऊजीवर खार खातात, पण त्यांना डायरेक्ट घराबाहेर का काढायचं असेल? मला खरंच काही कळत नाही रे. आई असं का वागत असतील रे? पण मला माहिती अनंता, मला खरंच खूप भीती वाटतेय रे. आपण सगळे किती खुश होत ना. आपली जॉईंट फॅमिली असून सुद्धा आपण सगळे एकमेकांसोबत हॅप्पी होत. माई बघ, आता पूर्वीसारख्या कडक वागत नाहीत. माझ्यावर तर खूप प्रेम करतात, सतत सांभाळून घेतात, सतत माझं कौतुक करत असतात. पण आई कसं वागतायत? अनंता, हे बघ, काही झालं ना तरी आपलं घर तुटायला नको रे. भाग्यश्री. हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला जसं वाटतंय ना तसं काही होणार नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. आपण अगदी नेहमीसारखं हसत खेळत एकत्र, म्हणजे सिनेमात राहतात ना, अगदी तसेच राहणार आहोत. हा इतका कुठे गायब झालाय ना तेच कळत नाही. सगळा प्लॅन असा अचूक जमला होता. कियारा नावाचा एक्का माझ्या हातात होता. मी जे सांगेन ना सगळं ऐकत होती. त्या अक्षयला डिस्चार्ज मिळाला ना त्या दिवसापासून तिने जी पाठ फिरवली आहे ती फिरवलेलीच आहे. कोणीतरी ना काला काढणी केली, नक्की सांगते तुम्हाला. मला तर माई आणि त्या अमृताचाच संशय येतोय. त्या कियाराच्या बापाने तिचं लग्न करून दिले, नक्की जबरदस्तीने लावून दिलेलं असणार आहे. कियाराचा फोनही लागत नाहीये आणि ती घरीही नाहीये. एकदा मला ती कियारा सापडू दे, मग बघा मी काय करते ते. वसुधा, हे सगळं तू जर मला आधी सांगितलं असतंस ना तर मी तुला मदत केली असती. वेळ अजून गेलेली नाहीये. तुला बोलायचं नाही कियारेशी? एक मिनिट. म्हणजे काय पंचांग काय? हो काय, मला सांगा ना. वाजले किती? 9:32 मिनिटे. 9:32. 9:32. सांगा तरी.
9 वाजून 33. वसुधा, मी सांगेन तेव्हा फोन लाव. हं? बरोबर 9 वाजून 34 मिनिटांनी फोन लावायचा आहे. लाव फोन, लाव फोन. नाही लागला ना तर नाव बदली. लाव. रिंग वाजते. वसुधा आंटी. हॅलो आंटी. हॅलो हॅलो कियारा. अगं किऊ बेबी, अगं कुठे आहेस तू? अगं मी किती शोधलं तुला. मी म्हणजे मी आणि अक्षयनी खूप शोधलं तुला. अगं तू वेडा झालाय ग अक्षय. खोटं बोलताय तुम्ही. नक्की नक्की खुश आहे अमृता बरोबर. पाहिलंय मी. अगं नाही ग बाई कियारा, पण मला एक सांग, तू अशी अचानक लग्न विग्न करून कशी काय बसलीस ग? अगं एक फोन नाही का करायचा या तुझ्या वसुधा आंटीला? आंटी आंटी. अगं आंटी काय आंटी? अगं अक्षयचा सुद्धा विश्वास बसत नाहीये तुझं लग्न झालंय याच्यावर. अगं वेडापिसा झालाय ग तो. वेडी तर मी झालीये. तुला माहितीये का कियारा, अक्षय घरात दाखवतो काय की खूप आनंदात आहे, खूप मजेत आहे, पण ते सगळं खोटं आहे. मुखवटा घेतलाय त्याने, मुखवटा. अगं नाटक करतोय तो. मी तुला सांगते ना, अजूनही अक्षय फक्त तुझा आहे, तुझा आणि फक्त तुझा. आंटी आंटी आंटी. अगं काय सारखं आंटी आंटी? मी सांगते ते नीट ऐक आधी. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला आणि अक्षयला एकत्र आणल्याशिवाय राहणार नाही. तू फक्त तुझा पत्ता सांग. कुठे आहेस तू? मी आत्ताच्या आत्ता येते, तुला लगेच भेटते. तुला कोणी तिथे डांबून ठेवलंय का? कुठे आहेस तू? सांग तरी. मी ना आंटी मी सांगते तुम्हाला, तुम्ही पत्ता लिहून घ्या ना. सांग. हॅलो हॅलो हॅलो. हो बंद झाला एकदम. ते नेटवर्कचं हे असणार. हो सुधारणार नाहीस तू. अजून नाटकं चालली आहेत तुझी. परत लावून बघते. हा अय्या काय झालं? स्विच ऑफ येतोय. स्विच ऑफ येतोय ह्याचा अर्थ तिच्यावर कोणीतरी वॉच ठेवलाय. इतके दिवस तिचा फोनच लागत नव्हता. आता निदान लागला तरी, पण पत्ता नाही हो मिळाला. पत्ता मिळाला पाहिजे. पण हरकत नाही. अमृताची गुढी मी काही झालं तरी उतरवणारच. या कियाराची गुढी चढेल तेव्हा चढेल. अगं, पण कियारा तुझ्या हातात नसेल तर अमृताला कसा काय धडा शिकवणार तू? हे काय? अक्षय आणि अमृताला घराबाहेर काढायची किल्ली. कोणाचा फोन होता सांग. नाटक करू नकोस. मंगळसूत्र घालून छान स्माइल करून त्याच्या गळ्यात हात घालून जर मी त्याच्याबरोबर फोटो काढले तर अर्जुनला वाटेल माझं त्याच्यावर प्रेम खरंय असं वाटतं तुला? काय मूर्खा बसलोय मी इथे? अगं यू आर माय वाईफ बेबी. प्लीज आधीच सगळं विसरून जा ना. तू फक्त माझ्यावर मनापासून प्रेम कर आणि मी तुला लगेच या अंधार कोठडीतून बाहेर काढीन. पण जर तू मला उल्लू बनवत असशील तर मी काय करेन तुला माहित नाही. माझ्यावर मनापासून प्रेम केलं नाहीस तर एक दिवशी मी आपल्या दोघांच्या जेवणात विष मिसळेन. कळलं तुला? अरे जा रे. मी नाही घाबरत विशाला आणि त्यातला पण. तुझ्यासोबत स्वीट सेल्फीज काढणं हे काय तुझ्यासाठी नव्हतं. हे तर मी माझ्या अक्कीसाठी केलं होतं. माझ्या अक्कीला जळवण्याकरता. अमृताच्या आणि अक्कीच्या स्वीट सेल्फीजच्या मागे तुझाच हात आहे. तूच काहीतरी कारनामा केलाय. खरं काय ते मी शोधून काढणारच आहे. सगळी तयारी नीट केली आहे ना? मी बघितलंच ना. हो माई, काही नाही राहिलं आता. अगं अलीकडे विसरायला होतं. नाही माई, आहे ना, बघितलं मी.
शमू मस्त काढलीस का रांगोळी. एक्सपर्ट हो आता अगदी रांगोळी काढण्यात. अनंता हा? काय झालं की नाही तोरण बांधून? हो माई झालं ना. किती वेळ झालं तोरण बांधताय तुम्ही दोघं? हो हो माई आलोच. काय ग भाग्यश्री? हो माई, आले आले. अगं अजून पुढची तयारी करायची आहे. अरे शमू किती छान रांगोळी काढलीस तू. थँक्स. आता हे काय नवीन आहे का आपल्याला सगळ्यांना? ती छानच करते रांगोळी. हो काय इथेच उभं राहणार आहेस का आता? बाकीची कामं नाही करणार आहेस का? जा वरती जाऊन तोरण बांध जा. हो 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 हो. हा लक्ष कुठे आहे? भाग्यश्री येतेस तू? हो मी छान येते. आता ती कशाला हवी? अगं बाई, अवघड आहे हं, खरंच. चांगलंय हो, पण इतकं प्रेम आहे त्यांच्यात ते, नाही का? शमू तुझं रांगोळीतच लक्ष राहू दे. हा मी मारे याच्यासाठी रांगोळी काढते, पण येतोय की नाही कोण जाणे. साधा सकाळपासून एक मेसेज सुद्धा केला नाहीयेस तू पंकी. हॅपी न्यू इयर, हॅपी गुढीपाडवा. काय रे तू? चला पुढचं झालं ना ग सगळं? आता हे झालेलं आहे. तर नैवेद्याची तयारी करूया आपण. नैवेद्याची. आता ते राहील बाजूला. हं? या कियाराचा फोन बंद का येतोय? कधीपासनं बंद आहे, कधीपासनं लावते पण. अक्षय सरक ना. आमना भांग पाडू दे. 1 मिनिट. काय? अरे मला पण भांग पाडायचं. काय करतेस तू? अरे एक मिनिट. शांत शांत. गडबड गोंधळ नको. अरे हे थांब. काय करतोय? साडीच्या निर्या नीट करतोय. अक्षय कशाला? अरे लाजू नको साडी. अगं बायका नाही का आमच्या पुरुषांची टाय किंवा इथलं एखादं बटन निघालं असेल वरचं तर नीट करताना तुम्ही. मग तुमच्या साडीची निरी नीट केली. काय बिघडलं त्यात? शाबास. थांब असं. ओके एक मिनिट. पदर 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 पदर. थांब थांब थांब. सो असं. ओके हे बघ इतकं सो. हा परफेक्ट. कशी दिसते मी? गाणं गात नाही, नाही तर संध्याकाळ होईल. नाही पण छान दिसतेस. मस्त. माशाअल्लाह. मग सेल्फी नाही काढणार? सेल्फी तो चाहिए. सेल्फी तो बनता है. भाऊजी आम्ही एक मिनिट. तुमचा फोटो का म्हणून? चला चला बाहेर निघा. का घुसला तुम्ही मध्ये? चला बाहेर चला. आम्ही बाहेर जाऊ. जा बाहेर जा. ठीक आहे. अमृता चल. कुठे चल? तिला कुठे घेऊन चाललीस? कुठे म्हणजे? वहिनीच्या खोलीत. आम्ही तिथे जातो आणि मग गजरे मारतो. ओके? एक मिनिट. गजरा माळायचा ना? मी माळतो ना. म्हणून मी एक्सपर्ट आहे यात, आहे की नाही? सांग त्यांना. दे मी माळतो. तू एक काम कर. तू हे घे आणि फोटो काढ आमचा. आणि बघा कसा गजरा माळतोय मी ते. अमृता
अक्षय हो मी माळणार गजरा. हे बघ हा गजरा, ही पिन, हा आणि हे हिचे केस, ही अमृता, हा अक्षय. फोटो नीट काढ. हा मुलांनी गुढी अगदी छान उभी केली नाही. अक्षय अनंता खूप छान उभी केली आहे ना गुढी. आणि शर्मिष्ठा आहे बुवा, रांगोळी फारच सुंदर काढलीस हो, नाही का? बरं चल, आज तुमचा पहिला पाडवा आहे, पूजा करायला घे. गुढीलाही लाव हो. एक मिनिट. ऑल घाडगे सगळ्यांनी इकडे बघा, आपण फोटो काढूया. स्माइल सगळ्यांनी. दादा लक्ष द्या. काय रे तुम्ही, बास आता बास. आम्ही आलो का आधी. म्हणजे काय तू तर पहिली आहेस. अरे ते फोटो राहू दे रे बाबा. बरं काढा, तुमचे काढा. तू लक्ष दे ग इकडे. फूल पण फुलवा आता. छान. तेव्हाही मी काय नाही करायचंय. अरे तुलाच सांगणार होते, विडा ठेवायचे आता. ठेव. वेडा ठेवू. अच्छा सुपारी ठेव त्याच्यावर. 5 पानं आहेत ना बघ. हा? असं नाही, उलट उलट. हा तेच तर मी इझी बघत होतो. बरं बरं. अमृता आता स्वस्तिक काढ स्वस्तिक. आणि नैवेद्य दाखवायचा. त्याच्यावर हळदी कुंकू वाहता. हा नैवेद्य दाखव आता. आता आरती वाळून घ्यायचं. वाळून घे. नमस्कार करा. पुढच्या वर्षी माझा अनंता उभारेल ही गुढी. आणि अक्षय अमृता तेव्हा नसतीलच या घरात. असतील कुठेतरी प्रभुणेंच्या खुराड्यात तरी, नाहीतर खरी मजा तेव्हा येईल जेव्हा पेढी माझ्या हातात येईल
अण्णा आता तुमचं वय झालंय, आता आराम करा. आता राज्य माझं असेल. थँक्यू वसुधा, थँक्यू सो मच. तू जो दणका देणार आहेस ना, त्यांनी आपोआपच माई अण्णा जागचे उठणार नाहीत आणि किल्ल्या माझ्याकडेच द्याव्या लागतील त्यांना. गुढीला पण आता बाकी सगळ्यांना काय हो. सगळ्यांना मिळून एकच नमस्कार करतो. बर आता माझं मन तृप्त झालं. खऱ्या अर्थानं चैत्राची सुरुवात झाली नाही का हो? जसा निसर्ग आपल्याबरोबर वसंत ऋतू घेऊन आलाय ना, तसंच तुमच्या आयुष्यातही नवी पालवी घेऊन आलाय, आनंदाची, सुखाची. आता हे सुखाचं रूप असं दिसा मासांनी बहरू दे, फुलू दे. माई माई, माझ्याकडून तुम्हा सर्वांना हॅपी गुढीपाडवा. घ्या हॅपी गुढीपाडवा. का रट्टा देऊ काय? नूतन वर्षाभिनंदन. सॉरी 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 सॉरी, मी परत म्हणते. म्हण म्हण. माझ्याकडून तुम्हा सर्वांना नूतन वर्षाभिनंदन. बरं शर्मिष्ठा, आता सगळ्यांना प्रसाद वाट. हो चला आणि सगळ्यांना वाट, हा एकटीने नाही खायचं. चला